नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. दुचाकींसाठी नवीन मालिका जाहीर. आकर्षक नंबरसाठी आज अंतिम मुदत. राहुल नलावडे. नंदुरबार नगरपालिकेकडून चालविणारा जाणारा बेघर निराधार आधार वृद्धाश्रम लायन्स कोव नंदुरबारने 1 वर्षासाठी पूर्णपणे दत्तक घेतला असून यात राहणाऱ्या सर्व लोकांना क्लबकडून दोन्ही वेळेचे जेवण, चहा, नाश्ता तसेच आरोग्याच्याही सुविधा पुरविण्यात येणार आहे. डिजिटल पाऊल. मोबाईल ॲपद्वारे मिळणार सर्व सेवा. कृषी विभागातर्फे 2,95,000 हेक्टरवर लागवडीचा अंदाज. नंदुरबारला आज जिल्हास्तरीय लोकशाही दिन. तक्रार निवारण होणार. शिक्षकांमध्ये अशैक्षणिक कामांमुळे नाराजी. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार येथील राज्यस्तरीय खुल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शहाद्याच्या 7 वर्षीय प्रणिका पाटीलची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड. नंदुरबारला समस्त ब्राह्मण पंचतर्फे सामुदायिक व्रतबंध. शहादा पोलिसांकडून वाहनासह 6 लाखांचा मद्यसाठा जप्त. नाकारलेल्या वनहक्क दावेदारांची फेर चौकशी करा. मागणी. बापूसाहेब डी.व्ही. विस्पुते उच्च माध्यमिक विद्यालय धुळे येथील विद्यार्थ्यांनी राखली यशाची परंपरा कायम. 71व्या वर्षीही यंग. ताराचंद बाबांची मॅरेथॉनमध्ये दमदार कामगिरी. तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श. धुळे सीए शाखेतर्फे नीतिशास्त्रावर सीए समीर लड्डा यांचे मार्गदर्शन. बेटावद येथे श्री फ. मूल ललवाणी विद्यालयात NMMS परीक्षेत उल्लेखनीय यश. तहाडी परिसरात उन्हाळी मिरची व टमाटे लागवडीवर खर्चाचा वाढता बोजा. प्लास्टिक साहित्याच्या दरात मोठी वाढ. धडगाव तालुक्यातील कात्री गावची लेक 19व्या वर्षी पोलीस कॉन्स्टेबल तर 26व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान. MPSC परीक्षा उत्तीर्ण. शहाद्यात वैशाखी बुद्ध पौर्णिमेला विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन. पाणंद रस्ते समितीवर वडाळी येथील माजी सरपंच तथा प्रगतिशील शेतकरी दीपक पाटील यांची निवड. शिंदखेड्यात महाराष्ट्र दिनानिमित्त शालेय मंत्री रावल यांच्या हस्ते दप्तर व डेस्क वितरण. शिरपूर पॅटर्नमुळे भूजल पातळीत मोठी वाढ. तरोदा तालुक्यातील आमलाड येथील गौरव कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा E12चा 100% निकाल. साक्री येथे सिद्धांत समर्थ समाजकार्य महाविद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त सामाजिक कार्यक्रम. धुळे तालुक्यातील नेर येथील इयत्ता 10वीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदन. यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलचा स्तुत्य उपक्रम. धुळे येथील खेळाडू हिमांशु पाटील यांचा जिल्हा गुणवंत पुरस्काराने सन्मान. वसतिगृहातील चोरीला गेलेल्या 9 मोबाईल्सचा दोंडाईचा पोलिसांकडून गुन्हा उघड. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. आमदार राम भदाणे यांचे शेतकरी बांधवांना आवाहन. कॅ. कांतीलालजी जैन यांच्या पुण्यतिथीनिमित्त हस्ती बँकेचा डिजिटल उपक्रम. स्वतःचा QR कोड सुरू. शिंदखेडा तालुक्यातील रोहाणी येथे ग्राम रोजगार सेवकास मारहाण. साक्री तालुक्यातील साबरसोडा येथे शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने दांडक्याने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी हल्लेखोरावर गुन्हा दाखल झाला. साक्री तालुक्यातील दहिवेल परिसरात दुचाकीला कारने दिलेल्या धडकेत 1 जण ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाला. साक्री तालुक्यातील दुसाणी शिवारात अनोळखी इसम मृतावस्थेत मिळून आल्याने खळबळ. धुळे शहरातील नगावबारी ते फॉरेस्ट कॉलनी दरम्यानच्या 40 फुटी रस्ता कामाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.